आजच्या दिवसातील आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा. शैलेश सरांचा सुंदर आवाज तुम्ही ऐकला, मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज. शैलेश नेवगुडे सरांचा एक बहारदार आवाज ऐकला आणि आता तिसऱ्या मॅचला इथे सुरुवात होतीये. ओमकार पहिला चेंडू फुल टॉस, नो बॉल. पहिला चेंडू मात्र खराब होता. करण सिंग पाटील आणि प्रसाद अगस ही जोडी मैदानामध्ये. करण सिंग हा चेंडू मात्र सीमा पार खेळू शकले नाही. फुलटॉस चेंडू होता, नो बॉल. आणि आता फ्रीड. परत एकदा फुल टॉस, परत एकदा फुल टॉस. यावेळेस मात्र डॉट बॉल. फ्रीडचा चेंडू होता. मेजवानी होती, ताटामध्ये सजवून दिलेला चेंडू होता. सीमारेषे बाहेर करता आला नाही. मगाशी देखील मी सांगितलं होतं, आयुष्यामध्ये आनंदाच्या क्षणाला, अन्नाच्या कणाला आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडूला कधीच बाहेर जाऊ देऊ नका. ते दोन फुलटॉस चेंडू वाया गेले. त्यावेळेस हा चेंडू मात्र समोर खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तयार. चांगली फिल्डिंग अजित. तिथे मात्र आपण क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. टीमचे कॅप्टन देखील आहेत आणि आज अजित सरांना आपण वेगळ्या भूमिकेमध्ये पाहतोय. कारण दरवेळेस कोणत्या स्पर्धा असतील, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अजित यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतो. आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये. आज अनेक खेळाडूंना मात्र त्यांचे निर्णय ऐकावे लागतात. आज त्यांना पंचांचे निर्णय ऐकावे लागतील. दोन धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दोन चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. तिसरा सामना मैदानावर सुरू असताना स्ट्रायकिंग होते असेल प्रसाद. यावेळेस मात्र प्रसाद शांत डोक्याने चेंडूला फक्त दिशा दाखवली. एक सिंगल रन, सिंगल धाव मात्र इथे येते. 3 धावा धावफलकावरती. 8 ओव्हरची मॅच. 4 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याची दक्षता घ्या. एक सुंदर आयोजन, नियोजन, एक शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय. शिवमुद्रा पदक आयोजित शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीगचा थरार. परत एकदा हा चेंडू बॅटच्या समोर होता, हवेत खेळला. क्षेत्ररक्षक झेल मात्र सुटला. चेंडू फरार, सीमारेषा पार. पहिला चौकार. 4 धावा. अक्षयने मात्र प्रयत्न केला पण झेल मात्र टिपता आला नाही. उलट पळत धावायचं होतं. अक्षयचा प्रयत्न चांगला होता. चेंडू हाताला लागला म्हणजे झेल होणं गरजेचं होतं. झेल सुटलाय. 7 धावा धावफलकर. यावेळेस हा चेंडू अगदी परत एकदा चांगला फटका आपण पाहतोय. एक सिंगल धाव येते. सिंगल धाव, एका सिंगल धाव धावफलक मात्र पुढे सरकेल. 8 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात इथे आतापर्यंत पाहायला मिळते. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेटने. फुल टॉस. यावेळेस चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार. चौकार. पहिले 2 फुलटॉस चेंडू होते त्यावेळेस मात्र जास्त धावा आल्या नाही. यावेळेस परत एकदा फुलटॉस चेंडू टाकण्याची चूक केली आणि चौकार. चार धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल. 12 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये. 12 धावा. गोलंदाजी मार्कवर आता येत आहेत अजित. अजित भालेराव गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहतोय. क्रिकेटच्या दुनियेमध्ये हे देखील एक फार मोठं नाव. विशेषतः कॉर्पोरेट इव्हेंट असतील, मोठमोठ्या स्पर्धा असतील, त्या स्पर्धेमध्ये अजित भालेराव यांना मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. त्यांचा पूर्ण पंच पॅनल या ठिकाणी असतो. पण आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये अजित भालेराव सरांना आपण पाहणार आणि पाहूया आता खेळ कसा असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा. एक चांगली सुरुवात. ते गंधार वाद्य पथकाची आपण पाहतोय. त्यावेळेस हा चेंडू शांत डोक्याने ऑन साईडला खेळून काढला. एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलकाला सुरुवात आता पाहायला मिळते. 13 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतील. प्रेक्षकांसाठी एक चांगली प्रेक्षक गॅलरी देखील इथे बनवली. अगदी सावलीची चांगली सोय आणि व्यासपीठ, मुख्य व्यासपीठ जर पाहिलं तर दैन्यरम्य वातावरण, अगदी सुंदर दृश्य आज मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. LED स्क्रीनचा वापर देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू अगदी पाहिला तर भन्नाट होता, वेगवान होता. चेंडू मात्र इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला.
प्रेक्षकांसाठी जी गॅलरी पाहिली तर अनेक ज्यावेळेस अशा क्रिकेटमध्ये गॅलरी असतात त्यावरती एखादी खेळाडूचं नाव असतं, एकदा मान्यवरांचं नाव असतं, स्मरणार्थ नावं दिलेली असतात. पण यावेळेस मी पहिल्यांदा अशा गॅलरी पाहतो त्यावरती नाव अगदी पाहिलं तर शगुन चौक, कॉम्पिटिटर बॉक्स आहे त्याच्यावरती बेलबाग चौक, अलका चौक आणि अलका चौक. इथे चेंडू हवे, झेल टिपला, वा अक्षयने टिपला, सुंदर झेल, फलंदाज बाद. अगदी सर्वच चौकाची नाव आहेत, शगुन चौक, अलका चौक, बेलबाग चौक, कुपटे चौक आणि पुढे गेलं तर गणपती चौक. आणि नावं काय आहेत का तर प्रत्येक चौकामध्ये आम्ही वाजवतो आणि गणेश उत्सव गाजवतो, त्यामुळे या चौकांची नावं, हे चौक मात्र गाजवले जातात. क्या बात आहे, शगुन चौक. क्या बात आहे, काय विचार करून या संपूर्ण मैदानाची आखणी रेखणी केली, आयोजकांचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी. शगुन चौक, अगदी पाहिलं तर शगुन चौकामध्ये पाहिलं तर तिथं गणपती पाहण्यासाठी गर्दी फार होते, म्हणून तिथं अगदी प्रेक्षकांसाठी जी गॅलरी बनवते त्यासाठी शगुन चौक. अलका चौकामध्ये मान्यवरांची मांदियाळी असते, म्हणून मुख्य व्यासपीठाला अलका चौक, मान्यवरांची मांदियाळी. बेलबाग चौकामध्ये अनाउन्समेंट भरपूर होते, गर्दी बसणं, तसं बचाव करा, तुमचं मंडळ पुढे घ्या, या अशा अनाउन्समेंट होतात, त्यामुळे समालोचन कक्षाला बेलबाग चौक. आणि पुढे गेलात तर आणखी दोन चौक आहेत, तिथे देखील इतिहास आहे. इथे झेल टिपला परत एकदा अक्षय, फलंदाज इथे बाद. अजित भालेराव यांची मात्र जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. कुपटेकर चौक, गणपती चौक मध्ये तुम्ही गेलात तर अनेक मंडळ त्या दिशेने येतात, त्यामुळे ते डगआउट मात्र दोन्ही टीम साठी बनवलेत. विचारपूर्वक सर्व काही नियोजन आयोजन आपण पाहतोय. धावफलकावरती आता पाहतोय 14 धावा. जो धावफलक पहिल्या ओव्हर मध्ये जास्त स्पीडने धावत होता, अजित भालेराव नावाचा डिस्क ब्रेक तिथे लावला गेलाय. धावफलक अगदी शांत ठरवलं, 2 विकेट या ओव्हर मध्ये आतापर्यंत खर्च झाल्या. डबल ए हा खेळ आपण पाहतोय. अजित आणि अक्षय या दोघांनी मात्र 2 फलंदाज बाद केले. अजितने गोलंदाजी केली, अक्षयने टिपलेले सुंदर झेल. पहिला झेल तर अक्षयने अप्रतिम टिपला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला. पहिला प्रयत्न जाणून बुजून केला तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये हाताला चेंडू चिटकला कसा अक्षयला देखील लवकर कळालं नव्हतं, पण सुंदर झेल तिथे टिपला. हा चेंडू परत एकदा वेगवान वेगवान जोरदार चेंडू, आणि ते अगदी पाहिलं तर निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. अजित भालेराव यांचे यशस्वी षटक आपण पाहिलं. नेहमी आपण पंचांना मैदानामध्ये निर्णय देताना पाहतो, त्यावेळेस असं वाटतं की पंच फक्त अभ्यास करून आलेत, निर्णय कसे द्यायचे, व्हाईट बॉल नो बॉल याबद्दल काय माहिती त्यांच्यापर्यंत आहे पोहोचवण्याचं काम ते करतात, निर्णय देतात. पण ज्यावेळेस पंच मैदानात उतरतात ना, त्या पंचांमध्ये देखील एक खेळाडू लपलेला असतो, तो खेळ देखील चांगला खेळतो. क्रिकेटच्या खेळामध्ये असेल, त्याच्या जीवनामध्ये असेल, एक चांगला खेळ नक्की त्यांचा आपण पाहतो. आणि अजित भालेराव यांनी तेच दाखवलं की मी पंचांचं काम करतो, पण मी आधी एक क्रिकेटर आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा, 14 रन ऑन स्कोर बोर्ड. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कर गोलंदाज सौरभ. सौरभ अदावडे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय प्रतीक. हा चेंडू इथे व्हाईट बॉलने सुरुवात, अतिरिक्त धावेने सुरुवात. प्रसाद बिकाट आणि आदित्य अत्रे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. डाव मात्र सावरावा लागेल, 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आजचा दिवस पाहिला तर पहिल्या मॅच मध्ये 50 धावांचं टार्गेट होतं. दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करण्यास संघाने सहजरित्या चेस केलं. दुसऱ्या इनिंग मध्ये 51 धावांचं टार्गेट होतं.
ते देखील चेस झालं आणि इथे आता पाहतोय आपण किती धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाईल, किती धावांचं टार्गेट इथे सजवलं जाईल आणि किती ओव्हरमध्ये ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. आतापर्यंत पाहिलं तर गंधार संघाची एक चांगली सुरुवातीला आपण पाहिली. नंतर मात्र अजित भालेराव मैदानामध्ये आला आणि चांगल्या विकेट देखील तिथे गमावल्या गेल्या आणि इथे हा चेंडू परत एकदा सोडून दिलाय. अतिरिक्त धावा या ठिकाणी वसूल होत आहेत. बॅटिंग करत असताना प्रतीक कडे आपण पाहतोय, अगदी प्रतीक मात्र सुंदररित्या चेंडूला जज करतात आणि अगदी फ्री मध्ये धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये वसूल करताना आपण पाहतोय. 16 धावा, 16 रन. यावेळेस हा चेंडू शरीर भेदक मारा होता, चेंडू मात्र बॅट वरती आला नाही. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. एक व्हाईट बॉल, एक डॉट बॉल, एक व्हाईट बॉल, एक डॉट बॉल असं समीकरण मैदानामध्ये सुरू असताना 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा देखील खर्च झाल्या. दोन्ही बॅटर अगदी पाहिली तर नवीन फलंदाज आणि इथे मात्र आता ह्या जोडीला सेट व्हायला देखील वेळ लागेल, पण अगदी सेट झाल्यानंतर मोठमोठे फटके देखील आपल्याला पाहायला मिळतील. विजनचं हे सुंदर मैदान, अगदी सर्वत्र हिरवळगार दासमय असलं वातावरण आपण पाहतोय. चौफेर अगदी पाहिली तर हिरवी हिरवी झाडी आपण पाहतोय. या निसर्गरम्य वातावरणामध्ये खेळण्याचा आनंद इथे आज सर्व खेळाडू घेतात. पण एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, बॅट मात्र फिरतीये पण चेंडू बॅटवरती आला नाहीये. चेंडू इथे मात्र निर्धाव, डॉट बॉल. परत एकदा 16 धावा, 16 रन ऑन स्कोर बोर्ड. एक मोठा टार्गेट इथे मात्र बनवला जाईल का, सेट केला जाईल का, पण या ओव्हरची सुरुवात मात्र अप्रतिम आतापर्यंत आपण पाहिली. परत एकदा व्हाईट बॉल, जैसे के तैसे. थोडस गुणगान आपण गोलंदाजाचं गायलं आणि लगेचच इथे गोलंदाजाकडनं चुका देखील होतात. 3 चेंडू आतापर्यंत व्हाईट बॉल टाकले या ओव्हर मध्ये. बॅटने अजून एकही धाव आली नाहीये. धावा ज्या आल्यात त्या फ्री मध्ये आल्यात. 17 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. सौरभ परत एकदा राईट टर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस हा चेंडू मात्र निर्धाव, डॉट बॉल. सामना जर पाहिला तर विकेट किपर आणि गोलंदाज इतक्या दोघांमध्ये सामना रंगलाय. बॅट्समन फक्त मैदानामध्ये बॅटने हवा घालण्याचं काम आतापर्यंत 4 चेंडूवरती पाहिलं. बाकीचे व्हाईट बॉल आले ते देखील विकेट किपरकडे गेले, जे डॉट बॉल आले ते देखील विकेट किपरकडे गेले. मला वाटतं विकेट किपरचा पगार वाढवावा लागेल, कारण जास्त काम विकेट किपरचं सुरू आहे मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कर परत एकदा सौरभ. हा चेंडू इथे मात्र बॅटवर घेतला नाहीये, पण धाव मात्र नक्की मिळेल. लेग बाईटच्या स्वरूपात ही सिंगल धाव. 18 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 18 रन. सौरभ वादवडेचं मात्र एक सुंदर षटक, अगदी चांगलं षटक म्हणता येईल. जे 4 व्हाईट बॉल सोडले ना, तर सौरभने मात्र फक्त एकच सिंगल धाव खर्च केली. त्यावेळेस हा चेंडू मात्र मिड विकेट मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 धावा, 19 रन. बरं झालं सौरभच्या जर्सीचा नंबर देखील 19 आहे. अगदी एका दुसरा नंबर जास्त असता तर अजून काय व्हाईट बॉल बघायला मिळाले असते. 19 धावा. सौरभच्या जर्सी नंबर देखील 19. धाव फलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तेजस. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तेजस. यावेळेस हा चेंडू अगदी पाहिलं तर व्हाईट बॉलने या ओव्हरची देखील सुरुवात. या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप ज्यांच्याकडनं आपल्याला मिळेल त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. पुनीत बालन ग्रुप, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी कोहिनूर, काका हलवाई, जगदंब व्हेज नॉन व्हेज, त्याचबरोबर सन्मिक सिक्युरिटी, ज्ञानदीप शिक्षण संस्था, त्याचबरोबर अनुपम फार्मा, युनिक, हिराटेल, द नेचर या सर्वांकडनं मात्र या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप मिळाली. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जी फार मोठ्या उंचीवरती पोहोचली या सर्व स्पॉन्सरमुळे.
त्यांचा जो हातभार या स्पर्धेला लाभला त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा या सर्व वादकांसाठी आयोजन केला. क्रिकेटचा एक फार मोठा रंगमंच, एक फार मोठा आयोजन नियोजन आज आपण मैदानामध्ये पाहतोय. तेजस परत एकदा गोलंदाजी मार्कवर, खोलवर टप्प्या चेंडू दा समोरच्या बाजूला खेळायला चांगला फटका. अक्षय तिथे मात्र प्रयत्न करेल पण इथे फिल्डर के मस्तक पे दस्तक, गेंद बॉर्डर के बाहर, 4 रन. चौकारने मात्र धावफलकावरती एक चांगली वाढ आपण पाहतोय. चांगला फटका होता, स्ट्रेट खेळलेला फटका. अक्षय मात्र तिथे प्रयत्न थोडासा अपुरा ठरला. चेंडूने उसळी घेतली, सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू, चौकार आपण पाहिला. पर एकदा हा चेंडू अगदी पाहिला तर शॉर्ट पिच होता. चेंडूने टप्पा पडल्यानंतर जे वळण घेतलं ते मात्र बॅटरला झेपलं नाही. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय शिवसाम्राज्य पथकाचे अध्यक्ष सन्माननीय अक्षयजी बलकवडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये अक्षयजी बलकवडे यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. शॉर्ट पिच फटका जोरदार, गॅप मध्ये चेंडू, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. प्रतीकच्या बॅट मधनं खूप उशिरा का होईना चौकार आलाय आणि या चौकारामुळे धावफलकावरती एक चांगली वाढ देखील आपण पाहतोय. प्रतीक देखील सुरुवातीला पाहिलं तर जवळपास 8 चेंडू मध्ये फक्त 5 धावा होत्या. हा चौकाराला 9 चेंडू मध्ये 9 धावा बनवतोय. आदित्य अजून देखील 2 धावांवरती बॅटिंग करतोय. धावफलकावरती आहेत 29. यावेळेस परत एकदा चेंडू मात्र हवेत खेळाय, क्षेत्ररक्षक तिथे कोणीच नाहीये. एक सिंगल धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र नाही, केवळ एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सर केलं. 30 रन. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि या एका चेंडू नंतर ड्रिंक्स ब्रेक याची नोंद घ्या. तेजस शेवटचा चेंडू घेऊन तेजस गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. हा चेंडू अगदी पाहिला तर वाईट बॉल, खराब चेंडू होता, खराब चेंडू, दिशाहीन गोलंदाजी. एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्च होत आहेत. या एक्स्ट्रा धावांवरती अंकुश लावणं मात्र गरजेचं असेल कारण मागच्या ओव्हरमध्ये बरेचसे वाईट बॉल आपण पाहिले, त्यामुळे धावफलकावरती अगदी चांगली वाढ नक्कीच पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये देखील हा दुसरा चेंडू वाईट बॉल असेल. खरं तर 2 चौकार खेळत बॅटरने मात्र त्याची दावेदारी सिद्ध केली, ताकद सिद्ध केली. परत एकदा खोलवर टप्प्या चेंडू, रन मात्र इथे नाही आणि त्याचबरोबर हा चेंडू डॉट बॉल. 4 ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्या 32 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 2 फलंदाज बाद, 32. ड्रिंक्स ब्रेक. हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा, 32 रन या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात अगदी आपण पाहिली. पहिल्या 2 विकेट गमावल्यानंतर असं वाटलं होतं इथे धावफलक थोडासा अडखळला जाईल, पण इथे मात्र एक चांगली सुरुवात या इनिंग मध्ये आपण पाहिली. दोन्ही बॅटरने मात्र डाव सावरलाय, सावरायला सुरुवात केली. खरं तर पाहिलं तर
काही ज्या एक्स्ट्रा धावा आल्या त्यामुळे बॅटिंग टीमला बरचसं गणित सोपं झालं. पण आता पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ मात्र अजूनही शिल्लक असेल. गद्दार विरुद्ध शिवसाम्राज्य हा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. गद्दार संघाने बॅटिंग करत असताना एक चांगला धाव म्हणजे 4 ओव्हरमध्ये 32 धाव बनवल्या. अजूनही 4 ओव्हरचा खेळ मात्र बाकी आणि या 4 ओव्हरमध्ये जर 30-35 धावा अजून बनवल्या तर मात्र एक फायटिंग स्कोर असेल. कारण मागाचा सामना आपण पाहिला 10 ते 12 धावा अजून असत्या तर रमणबाग संघाने मात्र अजून कडवी फाईट दिली असती. 51 धावांमध्ये देखील त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला खिंडीमध्ये अडवून ठेवलं होतं. ऐन वेळेला ऋषी बिबे सारखा एक ताकदवान फलंदाज धावून आला विघ्न अर्थ म्हणून आणि त्याने मात्र सामना जिंकून दिला. पण या मॅच मध्ये आता पाहावं लागेल कोण संघाला विजय मिळवून देईल. गोलंदाजी मार्कवर ओमकार. 5वं षटक मॅजिक ओव्हर. मॅजिक ओव्हरचं मॅजिकल षटक घेऊन ओमकार. पहिला चेंडू ओमकारचा. यावेळेस अगदी पाहिलं तर जमिनी समांतर फटका खेळला. एक सिंगल धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वा काय रनिंग दाखवून दिली आहे बिटू विकेट. अगदी तेज जोरदार धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या. धाव मैदानामध्ये सुरू आहे. धावांसाठी धाव त्या उन्हामध्ये धावताना आपण या खेळणं पाहतोय. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जास्त धावलो की दम लागतो पण जास्त धावायला देखील तुमच्यामध्ये दम लागतो. 2 धाव मात्र पळून पूर्ण केल्या. चांगला फटका परत एकदा. एक सिंगल आली. दुसऱ्या धावाचा यावेळेस प्रयत्न होणार नाही. तिथे क्षेत्ररक्षकाने मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. थ्रो देखील वेळेत पाठवला. फक्त एक सिंगल धाव. 3 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या. अजून 7 धावा कंपल्सरी बनवणं गरजेचं असेल, अन्यथा पेनल्टी. मॅजिक ओव्हरचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना पाहूया कितपत धावा इथे बनवल्या जातील. धाव फलकावरती धावा आहेत त्या 35-35. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचे फक्त इंच एज घेतली नाही ते मात्र वाहतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. गडबड होतीये, गोंधळ होतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय तर अंपायरकडे निर्णय सोपवलाय. तिसऱ्या पंचाकडे निर्णय मात्र सोपवलाय. पाहूया निर्णय काय येतोय. आणि पंचांचा निर्णय आलाय फलंदाज बाद. विकेटचं बदन. आणखी एक फलंदाज मात्र रनआउटच्या रूपाने बाद. ही चांगली पार्टनरशिप रंगली होती, चांगली जोडी जमली होती मैदानामध्ये धावा जमवण्यासाठी. पण इथे एक एक्स्ट्रा धाव घेण्याचा प्रयत्न, चुकीचा निर्णय घेतला आणि तिथे फलंदाजाला मात्र धावबाद व्हावं लागलं. ओमकारने मात्र एक चांगली गोलंदाजी यावर मध्ये केली. चांगला थ्रो आणि इथे पाहिलं तर एकच धाव असेल आणि एक फलंदाज देखील बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये धवल. धवल मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटिंग साठी. इथे हा चेंडू मात्र इथे वाईट बॉल. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धावा जवळपास या ओव्हर मध्ये 9 ते 10 धावा या व्हाईट बॉलच्या आतापर्यंत खर्च आल्या. 37 रन. यावेळेस टिपाडून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरने मात्र घाई केली की काय. इथे एक्स्ट्रा रन, जिथे रन मिळालीच नसती तिथे मात्र एक धाव खर्च होते. विकेटचा शोध. यानंतर होणारा सामना असेल ताल विरुद्ध स्वराज्य. दोन्ही टीमचे कॅप्टन संपर्क साधा. ताल आणि स्वराज्य दोन्ही टीमचे कॅप्टन संपर्क साधा. तुमची प्लेइंग 11. ताल वाद्य पथक विरुद्ध स्वराज्य ट्रस्ट. दोन्ही संघाचे संघनायक संपर्क साधा.
अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि या 2 चेंडू मध्ये बनवावे लागतील त्या. अजून 4 धावांची गरज असेल. इथे मात्र चेंडू खेळला, एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होते. म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 8 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च आल्या. म्हणजे शेवटचा चेंडू आणि जर पॅनल्टी वाचवायची असेल तर 2 धावा ह्या बॅटिंग टीमला बनवाव्या लागतील. आणि त्या धावा जर बनवल्या नाही गेल्या तर मात्र 5 धावा कपात केली जाईल किंवा प्रतिस्पर्धी संघामध्ये ते ऍड केल्या जातील. 40 धावा. शेवटचा एक चेंडू मॅजिक ओव्हरचा हा शेवटचा एक चेंडू असेल. समोर असेल प्रतीक. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. ओमकार समोर असेल प्रतीक. एक चेंडू 2 धावांची गरज या ओव्हरमध्ये. आणि इथे हा चेंडू मात्र डॉट बॉल आणि त्याचबरोबर फलंदाज मात्र आउट. एसटीच्या रूपाने फलंदाजाला बाद व्हावं लागेल. विकेटचं पतन. फलंदाज मात्र इथे बाद. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा, 4 फलंदाज बाद. 40. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर 40. अजूनही 18 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज ध्रुव शेट्टी. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय समोर. अगदी पाहिलं तर फलंदाजी करताना आपण फलंदाज पाहणार आहोत. पाहूया 3 ओव्हरमध्ये अजून किती धाव बनवले जातील. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचते. आजच्या दिवसातील तिसरा सामना यंदार विरुद्ध शिव साम्राज्य हा सामना आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू कव्हर मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे तयार. झेल टिपला. वाह काय झेल टिपला. अफलातून झेल. आजच्या दिवसातील आतापर्यंतचा सुंदर झेल तिथे मात्र टिपला. फलंदाज बाद. राहुलने टिपला सुंदर झेल. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय निखिल. विकेट मात्र इथे गमावली गेली. हो 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 हो. परत एकदा डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवर हितेश. त्यांनी ध्रुव नाव चुकून सांगितलं होतं. हितेश गोलंदाजी मार्कवर. हितेशची चांगली सुरुवात. एक विकेट मिळवली. एक चेंडू निर्धाव देखील टाकला. 40 धावांवरती धावफलक अगदी स्थिर ठेवलाय. परत एकदा चांगला फटका अगदी पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तयार केलंय. क्षेत्ररक्षाचं चांगलं जाळं या ठिकाणी विणलंय. जणू काय या त्या जाळ्यामधनं चेंडू आता मैदानाच्या बाहेर जात नाहीत. त्या जाळ्यामध्ये चेंडू थांबवले जात आहेत. गोलंदाज परत एकदा राईट राऊंड विकेटने. हो बॅटची कट आणि ते त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. फलंदाज बाद. 41 धावा.
पहिल्या इनिंग मध्ये अगदी पाहिलं तर आजचा तिसरा सामना आणि हा देखील लो स्कोरिंग सामना होईल का काय असं नक्की वाटतंय. कारण अगदी कन्सिस्टंटली पाहिलं तर पहिल्या 2 मॅच ती पाहिलं तर फार लो स्कोरिंग मॅचेस झाल्या आणि या मॅच मध्ये देखील आता त्याच दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. यानंतरचा सामना दोन्ही टीमने तयार राहायचंय. कॅप्टन संपर्क दादा ताल विरुद्ध स्वराज स्वराज ट्रस्ट. त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन संपर्क साधा. आपली प्लेइंग 11 लिस्ट इथं मात्र देणं गरजेचं असेल. त्याला कॅप्टन लवकर संपर्क साधा. परत एकदा पाहिलं तर वेगवान चेंडू आणि इथे मात्र हा चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र टाकला गेलाय. ही मॅच झाल्यानंतर अर्धा तासाचा ब्रेक असेल. त्यानंतर आपण पुढच्या मॅचेस परत सुरू करणार आहोत याची नोंद घ्या. त्याच परत एकदा हा चेंडू मात्र स्कोअर लेग मध्ये खेळून काढला. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते वा काय चपळाई दाखवली दोन्ही फिल्डरने देखील आणि विकेट किपरने. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. रनआउट आहे का नाही पाहिलं जाईल. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवलाय. बघूया तिसऱ्या पंचाचा निर्णय मात्र काय येतोय. फलंदाज बाद. विकेट. आणखी एक फलंदाज रनआउटच्या रूपाने ते बाद होईल. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. बॅटर मात्र आउट. विकेट किपरचं मात्र कौतुक करावं लागेल. जसा चेंडू हातात आला फार चपळाईने त्याने मात्र एस्टन पर्यंत तो पोहोचवला. विकेट मात्र इथे रनआउटच्या रूपाने. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल स्वप्नील. या इनिंग मध्ये देखील 7वा फलंदाज बाद झाला. पहिल्या 2 इनिंग जर तुम्ही पहिल्या 2 मॅच पाहिल्या त्याच्या पहिल्या इनिंग दोन्ही इनिंग मध्ये ऑल आउट झाले. टीम पूर्ण टीम ऑल आउट झाली होती. इथे अगदी पाहिलं तर अजून 3 फलंदाज मात्र शिल्लक असतील. परत एकदा हा चेंडू मात्र वेगवान होता. चेंडू डॉट बॉल. विकेटच्या मागे आता आपण पाहतोय अजित ध्रुव भागवत गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. फटका चांगला खेळा. ताकदवान फटका. चेंडू इथे मात्र उसळी घेतली पण क्षेत्ररक्षणाने चेंडूला थांबवलं. चांगली फिल्डिंग. 2 धावा मात्र इथे थांबवू शकला नाही. दुहेरी धावाने धावपल पुढे सरकेल. 44 रन. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ आणि ते फलंदाज मात्र रनआउटच्या रूपाने बाद होईल. झेल मात्र सुटला. एक सिंगल धाव आली आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धाव बाद. ऐसे नहीं तो ऐसे आउट करके छोड़ेंगे. इथे फलंदाजाला मात्र परतावं लागेल. निखिलला मात्र आता डगआउट कडे यावं लागेल. 8वा फलंदाज इथे मात्र बाद होतोय.
अजित भालेरावचं सुंदर विकेट किपिंगचं प्रदर्शन, तितकाच चांगला थ्रो आणि ते फलंदाज मात्र धाव बादच्या रूपाने बाद. 8वा धक्का बसलाय तो टीम गंधार संघाला. 45 धावा, 8 फलंदाज बाद 45. या इनिंग मध्ये देखील ऑल आउट झाला तर सलग 3 मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये ऑल आउट नक्कीच होईल. अजून 2 विकेट बाकी आहेत आणि गंधार संघ मात्र या विकेट वाचवण्याचा प्रयत्न करतील. जवळपास 9 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. हा चेंडू इथे पाहिला तर निर्धाव डॉट बॉल. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं 49 धाव बनवल्या होत्या, दुसऱ्या इनिंग मध्ये 51 झाल्या. आता या इनिंग मध्ये पाहूया किती धाव बनवले जातील. 45 रन. हो दांडी 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 गुल, फलंदाज बाद. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आणि ते आणखी एक विकेट मात्र गमवावी लागेल. नऊ फलंदाज मात्र बाद होत आहेत. आजचा दिवस जर पाहिला तर पहिल्या इनिंग मध्ये ज्यांनी ज्यांनी बॅटिंग केली ना, ज्या ज्या टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे किंवा त्यांना बॅटिंग मिळाली आहे, त्या संघातील सर्वच खेळाडू खुश असतील, कारण आज सबको बॅटिंग मिळेगी पहिल्या इनिंग मध्ये. आता देखील शेवटचा खेळाडू देखील मैदानामध्ये आलाय. कॅमेरामॅन दादा थोडा फोकस करो. छोटे छोटे खेळाडू मैदानाच्या दिशेने येतात. शगुन चौकाच्या दिशेने येणारा संघ आणि त्यामध्ये एक छोटा खेळाडू देखील मैदानामध्ये आलाय. छोटी छोटी पावलं देखील मैदानाच्या दिशेने येतात. 45 धावा, 9 फलंदाज बाद 45. शेवटचे 7 चेंडू मात्र शिल्लक. शिवसाम्राज्य संघाने मात्र या मॅच वरती एक पकड मजबूत करणारा खेळ केलाय. ज्या प्रकारची गोलंदाजी केली, 9 फलंदाजांना त्यांनी बाद केलाय आणि इथे मात्र हा चेंडू सिंगल धावेसाठी खेळून काढलाय. चांगला फटका होता, एक सिंगल धाव आणि सिंगल धाव धावफलक पुढे सरकेल. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46, 9 फलंदाज बाद 46. नऊ फलंदाज बाद 46. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू आता मात्र शिल्लक असतील या इनिंगचे. औंध गावचे आयकॉन खेळाडू तुषारजी आंबट यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. लेट आलेत पण थेट मैदानामध्ये आलेत. तुषारजी आंबट यांचं सहर्ष स्वागत. अगदी थोडस उशिरा आलेत, अजून थोडं उशिरा आले नाराज होता, पण ठीक आहे. लेट आलेत पण काही हरकत नाही, प्रेम त्यांनी दाखवलं. तुमची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. 46 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 9 फलंदाज इथे बाद झालेत. शेवटची विकेट मात्र बाकी असेल. अजित भालेरावचा हा चेंडू अगदी पाहिला तर इथे गडबड 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 होतीये आणि जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. गंधार पथक मात्र म्हणत असेल आम्हाला धावा येणं महत्वाचं आहे, कशा येतात ते महत्वाचं नाही. तुम्ही व्हाईट बॉल टाका, थ्रो टाका, धावा येत आहेत या आमच्यासाठी महत्वाच्या असतील. 48 धावा बनवल्या गेल्या. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या मॅच मध्ये 49 होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये 51 धावा होत्या. 2-2 धावांनी सामना पुढे गेलाय, मॅचेस पुढे गेल्यात. या मॅच मध्ये पाहूया किती धावांचं टार्गेट येईल. या 6 चेंडू मात्र गोलंदाजाच्या डोक्यावर खेळून काढला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रिस्क होती आणि ते पाहिलं तर दोन्ही बस एकाच बस स्टॉपला पोहोचल्या होत्या. एक बस स्टॉप पूर्णपणे रिकामा होता पण तिथे लेट झालं, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. स्वप्नील पाटीलचं मात्र कौतुक करावं लागेल. अगदी शेवटची विकेट असताना देखील त्यांनी धावा घेण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. रिस्क में ही बरकत आहे. 50 धावा पूर्ण होतात गंधार पथकाच्या. 50 धावा पूर्ण होतात.
4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल या ओव्हर मधील. यावेळेस हा चेंडू मात्र पायावरती आदळला. रन घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे पूर्ण होईल. 7.3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झाला. 51 धावा. एक मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचते. ते या 3 चेंडू मध्ये पाहूया कितपत धावा इथे बनवल्या जातील. फुल टॉस चेंडूचा फटका मात्र चांगला खेळला. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी परत एकदा पलायन आणि ते चुका होत आहेत. अजित बालेराव यांच्या हातून चेंडू निसटला. नाहीतर इथे फलंदाज बाद होण्याचे चान्सेस बरेचसे होते. जवळपास बॅटरने विकेट सोडूनच दिली ती. अजित यांच्या हातून सुटलेला चेंडू आणि फलंदाजाला जीवदान. सिंगल धाव देखील जास्त ऍड होईल. म्हणजे 2 धावाने धावफलक पुढे सरकेल. 53 धाव 53. यावेळेस चेंडू मात्र हवेत खेळला. फटका फसला. चेंडू हवेत आणि ते झेल देखील सुटला. झेल मात्र इथे सुटला. 2 धाव पूर्ण होत आहेत. हा झेल टिपला असता तर हा ऑल आउट झाला असता आणि 53 धावांवरती आला असता. 49, 51, 53 झाले तर 55 धाव बनवले गेले. एक धाव शॉट. काम केलं महिन्याभराचं, पगार फक्त 15 दिवसाचा. एक धाव शॉट. आणि यावेळेस हा चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 फलंदाज बाद. 54 धावा. विजयासाठी 55 धावांचं टार्गेट. या इनिंग मध्ये पाहिलं तर ऑल आउट झाला नाहीये. तो मात्र जिम्मेची बाब समजली गंधार इलेव्हन संघाची. पण अगदी इथे धावफलकावरती पाहिलं तर जेमतेम 54 बनवल्या गेल्या. 55 धावांचं टार्गेट. पण इथे आता फाईट मात्र तगडी होईल कारण फायटिंग स्कोर उभा झालाय. शेवटच्या जोडीचं कौतुक करायला लागलं. चांगल्या धावा त्यांनी शेवटच्या जोडीसाठी बनवल्या. विकेट देखील वाचवली आणि आता धावफलकावरती विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 55 धावांचं टार्गेट. त्यात 5 धावांचं ॲडव्हान्टेज देखील आता शिव साम्राज्य संघासमोर असेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. दुसऱ्या इनिंगसाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल पुण्याचा गोड आवाज शैलेश निवगुणे सरांना. वेलकम. हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. टीम गंधार क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आतमध्ये जाताना एका लाईन मध्ये आतमध्ये जायचंय आणि नंतर क्षेत्ररक्षण सजवायचंय. हे नोंद घ्या. लाईनीत जाताना सगळ्यांनी एकत्र जायचं असतं, नाही का? चला आपण लगेच दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करतोय. आजच्या दिवसातील तिसरी मॅच आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील जशी धावसंख्या व्हायला हवी तशी धावसंख्या उभी करता आली नाही. जे पहिल्या मॅच मध्ये देखील 50च्या आतमध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये जेमतेम 52, तर या तिसऱ्या मॅच मध्ये 55 धावा जिंकण्यासाठी आहेत.
जे पहिल्या मॅच पेक्षा दुसऱ्या मॅच मध्ये आणि दुसऱ्या मॅच पेक्षा तिसऱ्या मॅच मध्ये 2-3 धावा जास्त होत आहेत, परंतु म्हणावी तशी इथे बॅटिंग पूर्ण होत नाहीये. आपण मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकता दोन्ही बॅटर. ताल संघाचे संघनायक कुठे आहेत? कॅप्टन ताल संघ. ताल संघाचे संघनायक वरती या. आपल्याला 5 रनांनी चालू होईल आणि तुमचे जर का 5 जास्त नाही झाले की ते लगेच तिथे स्कोर कार्ड मध्ये त्यांच्या ऍड होतील. या ठिकाणी आपण पाहतोय शिवमुद्रा पदकाचे टोल सम्राट चिदानंद पुरंदरे यांचं शुभागमन होत आहे. दुपारच्या सत्रामध्ये जोरदार टाळ्यांनी लेट पण थेट आणि व्यासपीठावरती त्यांचं शुभागमन. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपलं स्वागत केलं जात आहे. जे उशिरा येतात ना त्यांना कामं जास्त असतात, असा सरळ सरळ संदेश तुम्हाला दिला जातोय. मग ही सर्व मित्रमंडळी आहे आणि या मित्रमंडळींचं एक चांगलं आणि बहारदार आयोजन नियोजन आहे. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाला सहकार्य केलं. आपली कामं आवरून ते मैदानामध्ये येतात आणि आयोजनामध्ये प्रामुख्याने त्यांचा हातभार असतो, ते देखील फार महत्वाचं आहे. आणि आज सर्वात जास्त डगआउट मध्ये गर्दी आहे, प्रेक्षक गॅलरीमध्ये नाही. ऑफिशियल टीमची गर्दी आहे. आज सगळे ऑफिशियल टीम वेळेत वेळ काढून आलेत, कारण आज सर्वांचा आवडीचा रंगांचा सण म्हणजे आज धुळीवंदन. आणि इथे आपण पाहतोय नुसता नामोल्लेख, मान्यवरांचं स्वागत आणि अक्षयच्या बॅटमधून त्या मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. षटकाराने 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. पहिल्या 5 ज्या बोनसच्या आहेत त्या आणि आताच्या 6 एकूण 11 धावा आतापर्यंत या षटकामध्ये पूर्ण होत आहेत. पुढचा चेंडू इथे देखील उजयष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी कळवलंय की जरी बॅटर शफल झाला तरी सेकंड लाईनच्या बाहेर इथे चेंडू मार्गस्थ होतो आणि त्याबद्दलच गोलंदाजाला इथे दंडित करण्यात आलंय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. पहिले षटक सुरू आहे, आतापर्यंत 12 धावा झाल्यात. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जे डीप लॉंग ऑन आणि मिड ऑन च्या बरोबर मधोमध इथे चेंडू विसावला जातोय. त्या दरम्यान 1 धाव. सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13. अक्षय आणि त्याचबरोबरीने दोन्ही अक्षयच आहेत,
दोन्ही अक्षयच आहेत आणि आडनाव पण सेमच आहे. काय गणित आहे काय कळत नाही. नावही सारखं असतं मान्य आहे, आडनावही सारखंच आहे, एकच भावकी आहे. हा इथे फक्त नाव देताना अक्षय बाळू बलकवडे यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार, 6 धावा. बघा हे अक्षय बलकवडे एकसारखं नाव असल्यामुळे हा अजून एक आहे का बघा. इथे 3 जण अशी आहेत या संघामध्ये की तिघांचं नाव अक्षय आणि आडनाव पण बलकवडेच आहे. इथे पुन्हा एकदा बिगिट आणि मला वाटतं या चर्चा त्यांना आवडल्यात म्हणून डगआउटच्या दिशेने समालोचन कक्षाच्या दिशेने ठोकलेला षटकार. क्या बात आहे. काय टीम बनवली आहे. 3 खेळाडूंचं नाव अक्षय आहे आणि त्या तिन्ही अक्षयांचं आडनाव बलकवडेच आहे. फक्त वडील त्यांचं नाव मध्ये सांगावं लागेल. तिघांचं गावही सारखंच आहे का? वा मुळशीचेच आहे. वा काय योगायोग आहे हा, निवळ योगायोग आहे. मला वाटतं संघाची बांधणी करतानाच असं तुम्ही बरोबर मोजूनच घेतलेत सगळे. अक्षय बलकवडे अक्षय बलकवडे अक्षय बलकवडे आणि एकाच पथकामध्ये आहेत. गाव जरी एक असलं तरी सुद्धा पथक देखील एकच आहे. अक्षय बाळू बलकवडे इथे आपण पाहतोय समोर बॅटिंगला सज्ज आहेत. 17 नंबरची जर्सी क्रमांक आहे. 16 आणि 17 जर्सी क्रमांक, एक मागे एक पुढे. हा मग तिसरा आहे त्याचा 18 आहे का 15 आहे? 24 आहे. मग ते वेगळे आहेत, ते भावकीमध्ये नाहीत. मॅचकडे आपण वळतोय पुन्हा एकदा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि तब्बल 26 धावा या षटकामध्ये खर्च केल्या जातात. निम्म्या धावा जवळपास पहिल्या षटकामध्ये आल्यात. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाव्या इष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. अमय कुलकर्णी इथे गोलंदाजी मार्क वरती येतात. पहिला चेंडू वाईट, परंतु हा चेंडू सुरेख. जो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडल्यानंतर ज्या वेगात इथे चेंडू स्केट होतोय त्यामुळे धावसंख्येमध्ये इथे कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही. धावसंख्या अगदी 27 वरती स्थिरावली आहे. इथे मात्र ऑन साइडला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि त्यानंतर बॉल जाईल लॉंग लेग, फाईन लेग, सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 31 धावा. 55 धावेंचा पाठलाग आहे आणि आतापर्यंत 8 चेंडूंमध्येच 31 झाल्यात. ते वेगवान आहे. मग ही वेगात धावसंख्येचा जो पाठलाग आहे ना, याचा फायदा बॅटिंग टीमलाच म्हणजेच शिवसाम्राज्य वाद्य पथकाला इथे होऊ शकतो. कारण रन रेट हा फार मोठा विषय तुम्हाला शेवटला ज्यावेळेस तुम्ही नॉकआउटला जाल त्यावेळेस. इथे देखील शॉर्ट आर्म पुल इथे होईल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार. 6 धावा. काय फटका इथे सजवलाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37. आदित्य सर फार खुश आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 37 विदाउट लॉस. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळला आहे. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू अडवला जाईल. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 38. अजित सर बॅट घेऊनच उभे आहेत.
कधी कधी काय म्हणतो वाटतं माहितीये का की अशी बॅट उचलली नाही की बॅट्समन लवकर आउट होतो असं कुठेतरी म्हणतात हा. परंतु इथे मला वाटतं काहीतरी गणित वेगळं आहे कारण बॉल आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावींसाठी. अक्षय बलकवडे यांच्या बॅटमधून. धावसंख्या होते ती 44. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा झाल्यात. विजयासाठी 36 चेंडूंमध्ये 11 धावा. मला वाटतं इथे मॅजिक ओव्हरची गरज पडणार नाही कारण ते इतक्या वेगामध्ये प्रत्येक षटक हे मॅजिक ओव्हर प्रमाणे खेळून काढले आहेत दोन्ही अक्षयांनी. आणि गाडी अगदी वेगवान आहे आणि टॉप गिअर मध्येच इथे सुरू झाली आहे. तिला कुठल्याही प्रकारचा ब्रेक लावलेला आपण पाहिला नाही, कुठल्याही प्रकारचा अडथळा नाहीये आणि तो अडथळा येऊही शकत नाहीये कारण दोन्ही अक्षय ज्या फॉर्म मध्ये खेळतात म्हणजे पहिल्या मॅच मध्ये देखील या दोन्ही अक्षय यांनी केलेली अप्रतिम अशी सुरुवात आणि पहिल्या मॅच मध्ये देखील या संघाने मिळवलेलं यश. दुसऱ्या मॅच मध्ये देखील एकतर्फी सामना आपल्या बाजूने झुकवलाय. नवीन गोलंदाजी मार्क वरती प्रसाद. शिवसाम्राज्य वाद्य पथक पथकाने पुन्हा एकदा कमालीची अशी सुरुवात केली आहे. षटकाची सुरुवात इथे या केली जाईल प्रसाद यांच्या. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 45. विजयासाठी अजूनही 10 धावा बनवायच्यात. 35 चेंडूंमध्ये 10 धावा फार सोपं आव्हान आहे कारण विकेटही हातात आहेत. आघाडीची जोडी आहे जी मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू इथे डाव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. आता ही बॉलिंग टीम काहीशी नवीनच आहे त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या टीमला महत्वाचं आहे की शॉर्ट पिच चेंडू हाताळू नका. वाईड यॉर्कर किंवा उजव्या इष्टीच्या बाहेर तुम्ही गोलंदाजी केली तर सहजासहजी इथे धावा मिळणार नाहीत. परंतु इथे खराब चेंडू नो प्लस चौकार आहे. स्क्वेअर लेग पंचांनी नो बॉल दिलाय आणि आताच्या एकूण 5 धावा. धावसंख्या होते ती 51. 4 धावींची गरज. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या फ्री हिटच्या चेंडूवरती सामना संपवण्याचा प्रयत्न असेल परंतु म्हणावा तसा चेंडू इथे बॅटवरती येऊ शकला नाही. एक धाव त्या दरम्यान मिळते. 52 धावा झाल्यात. हे तिसरं षटक आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2च चेंडू जे प्रामुख्याने झालेत 52 धावा म्हणजे 14 चेंडूंमध्ये 52 केल्यात आणि विजयासाठी 3 धावींची गरज आहे अजूनही. पुन्हा एकदा नाही गॉगलचा फायदाच तो आहे. आपण कुठे बघतो ना ते कोणालाच कळत नाही. आपल्याकडे तो प्लस पॉइंट राहतो म्हणून गॉगल नेहमी असावा. उन्हाचा त्रास कमी होतो. लोकांच्या नजरेत आपण पटकन येत नाही आणि मैदान एवढं चांगलं आहे. थोडेसे सूर्यकिरण डोळ्यावरती येतात आणि वातावरण एवढं शांत आहे त्यामुळे डोळा देखील लागू शकतो. इथे मॅच फिनिश. चौकार मारून मॅच इथे संपवली आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर आणि लगेच आपण विनंती करतोय दोन्ही टीम आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रामुख्याने देतोय. दोन्ही टीमला विनंती असेल आणि मग अजित सरांनी जे मार्गदर्शन केलंय ना ते अगदी योग्य आहे की एका ओळीत एका लाईनीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि प्रतिस्पर्धी संघाशी आपण हात मिळवणी कशा पद्धतीने करायचं कारण या सूचना बहुतेक करून अजित सर आम्हाला देखील द्यायला सांगतात त्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही आणि ही खेळाडू वृत्ती आहे. प्रतिस्पर्धी संघाला इथे हात मिळवावे लागतात. आपण जिंकलोय म्हणून देखील आणि प्रतिस्पर्धी संघाचं सांत्वन करण्यासाठी देखील. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण प्रथमतः इथे प्रदान करूया आणि पुढच्या मॅचसाठी आपण अर्धा तासांचे
15 मिनिटांचा इथे ब्रेक घेतोय, कारण थोडंसं ऊन आहे. ऑफिशियल टीम देखील थोडा रिलॅक्स करेल 15 मिनिटांमध्ये आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण प्रथमतः देतोय. अजित सर घेऊन या लगेच. चला, आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब प्रथमतः देऊया. आणि अनिकेतजी वाडकर नितीनजी वाडकर सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जाईल. संघामध्ये 3 अक्षय, ओळखा भाऊ कोणाला मिळाला असेल. हा, ठीक आहे. अक्षय बलकवडे, जर्सी क्रमांक 16, 17 नाही. कुठे अक्षय? कुठे अक्षय? कुठे अक्षय? या, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण लगेच. अक्षय बलकवडे या, लगेच पळत या. अक्षय बलकवडे, अक्षय बाळू बलकवडे आणि दुसरे हे अक्षय सुहास बलकवडे आणि अक्षय सुभाष बलकवडे यांच्यावरती एक पिक्चर निघेल. या लवकर आतमध्ये. एवढी नावं. हा, या. नाही, कॅप. हा, आता बघा, ज्या कॅप तुम्ही ज्या दिलेल्या जर घातल्या नाहीत ना तर पेनल्टी बसेल. हा, ती कॅप जरा कशी उठून दिसते. या, आपण थोडीशी चर्चा करू. नाही, काय जास्त विचारत नाही मी. प्रश्न विचारेन, लगेच तुम्ही त्याचं उत्तर द्या. मॅन ऑफ द मॅच आणि आपल्या टीम बद्दल काय सांगाल? बॉक्स क्रिकेट लीगमध्ये आमची टीम सहभागी व्हायची, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे कोण कसं खेळतं, कोण काय करतं, कोण काय करू शकतं. कोण काय करतं, कोण कसं करतं, कोणाला काय ठाऊक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु हे जे नियोजन आयोजन आहे याबद्दल आता तुम्ही काय सांगाल? नियोजन खूप छान केलेलं आहे. सगळं व्यवस्थित, ग्राउंड वगैरे, नाश्त्याची सोय, जेवणाची सोय करून ठेवली आहे. सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे. लागोपाठच्या 2 मॅच जिंकल्यात. सांघिक खेळाबद्दल काय सांगाल? काय ग्रुपमध्ये टॉपलाच राहायचं आहे, डोक्यात ठेवूनच आलेलं इथं, त्यामुळे काय वादच नाही. वा, हे हसतात चांगले. मान्यवर आपण इकडे या. प्रामुख्याने आज तुम्ही मान्यवर म्हणून लाभलेला आहात, परंतु या संपूर्ण टीमचे तुम्ही देखील अविभाज्य घटक आहात. जे आयोजन कमिटी आपली हे जे नियोजन आयोजन केलंय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि एवढी मोठी स्पर्धा या मैदानामध्ये संपन्न केली, जी सनलाईट आणि फ्लडलाईट मध्ये जे ऑर्गनाईज केले, ऑर्गनायझिंग कमिटीबद्दल काय सांगाल? कुणाल आणि शिवमुद्राला मी बऱ्याच वर्ष